माटुंगा आणि खवय्यांचं एक अनोखंच नातं आहे. अनेक खवय्यांना दाबेलीचे अनेक प्रकार खायला खूप आवडतात. तुम्हालाही दाबेलीचे प्रकार वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये खायला आवडत असतील तर मग तुमच्यासाठी मी एक बेस्ट ऑप्शन घेऊन आली आहे. माटुंगा स्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या माटुंगा दाबेली या दाबेलीच्या दुकानात तुम्हाला दाबेलीचे 20हून अधिक प्रकार मिळतील. यामध्ये साधा दाबेली, बटर दाबेली, चीज दाबेली, चीज गार्लिक दाबेली, शेवपुरी दाबेली, गडबड दाबेली, ओव्हरलोडेड चीज दाबेली, ओव्हरलोडेड चीज गार्लिक दाबेली, चीज शेवपुरी दाबेली या सगळ्या प्रकारांचा समावेश होतो. या सगळ्या दाबेलींची किंमत फक्त 30 ते 40 रुपयांपासून सुरू होते. माटुंगा दाबेली या नावामुळेच अनेक जण इथे दाबेली खायला येतात. गेले 24 वर्ष ही दाबेली मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे. 2001 साली माटुंगा दाबेलीची सुरुवात झाली. तेव्हा फक्त साधा दाबेली आणि बटर दाबेली या दोनच प्रकारच्या दाबेली इथे मिळत होत्या. परंतु हळूहळू खवय्यांचा प्रतिसाद म्हणून इतरही सगळ्या गोष्टींची सुरुवात इथे करण्यात आली. एका छोट्या हातगाडीवर सुरू झालेला हा व्यवसाय आता प्रचंड मोठा आणि प्रसिद्ध झालेला आहे. नमस्कार मंडळी, सध्या आपण माटुंग्यामध्ये असणाऱ्या माटुंगा दाबेली या 24 वर्षीय जुन्या दुकानात आलेलो आहोत, दाबेली स्पेशल दुकानात. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सर, तुमचं नाव? कीर्ती सोनी. दुकानाचं नाव काय आणि स्पेशालिटी काय? आमच्या दुकानचं नाव माटुंगा दाबेली आहे आणि आमची बटर दाबेली आणि चीज गार्लिक दाबेली हा आमची स्पेशालिटी आहे. कुठे लोकेटेड आहे, प्रॉपर ऍड्रेस काय? हा माटुंगा स्टेशनच्या बरोबर बाहेर कबूतरखानाच्या समोर माटुंगा दाबेली मधून एक दुकान आहे. जेव्हा सुरू केलं माटुंगा दाबेली तेव्हा कोणतं वर्ष होतं आणि आतापर्यंतचा प्रवास कसा होता? आम्ही रोडवर सुरू केला आहे. एक रेकडी सांगतात ना ज्याला, तसं रेकडीवर होते एक छोटीशी, आणि बहुतेक 2001 मध्ये सुरू केलाय आणि ते माझ्या बाबाने सुरू केला होता. आणि ते रोड मधून आम्ही दुसरी एक छोटी दुकान मध्ये होते आणि आता सध्या आम्ही एक 150 स्क्वेअर फीटची मोठी दुकान मध्ये आहेत. तुमच्याकडे मग तेव्हा काय होतं आणि आता कोणकोणत्या स्पेशालिटी तुम्ही नवीन आणता? तेव्हा फक्त 2च दाबेली होती, साधी दाबेली, बटर दाबेली. आता आमच्याकडे बहुतेक 20-25 व्हेरायटी आहे. साधी, बटर, चीज गार्लिक पाव म्हणून आहेत, जे तुम्हाला कुठेही नाही भेटेल. आमच्या टेस्ट जे पण आहे ते आमची कॉपी आहेत. बाकी ओरिजिनल चीज गार्लिक पाव आमचाच आहे. आणि आता आम्ही फॉर किड्स, फॉर यंगस्टर्स आम्ही काढला आहे चीज गार्लिक वेफर पाव, चीज गार्लिक चकली पाव, आणि त्याला ग्रिल करून देतात. ते एकदम डिफरंट आहेत. जेव्हा आपण बिझनेस मध्ये उतरतो तेव्हा जेव्हा तुम्ही 24 वर्ष मागे जाता तेव्हा तुम्ही स्वतः व्यवसाय करत होतात आणि आता तुमच्याकडे लोक आहेत काम करायला. इतक्या सगळ्यांचं इन्कम तुमच्यामुळे सुरू आहे, कसं वाटतं? चांगलं वाटतंय. आणि आमच्याकडे तेच स्टाफ आहे मॅक्सिमम जे जेव्हा आम्ही चालू केलं होतं. आता पण त्यात ते स्टाफ आहे, ऑलमोस्ट सगळे सेम आहेत. तर मग मंडळी, वाट कसली पाहताय? तुम्हीही जर खवय्यी असाल आणि दाबेलीचे हे हटके प्रकार तुम्हाला ट्राय करायचे असतील तर नक्की माटुंगा येथील या माटुंगा दाबेलीला भेट द्या आणि इथल्या दाबेलींची चव चाखा. साक्षी पाटील, लोकल 18, मुंबई.